आपली दापोली किनारपट्टी बैलगाडी संघटनेत 19 तारखेला शर्यत झाली. त्यामध्ये गट पास करून अंतर टाकून जोडी आली होती. प्रत्येक सर्व टॉपला फायनलला आले होते. काही एक गाडीवाला 5वा नंबर भेटला. मला आनंद आहे, मी गुलारचा मानकरी होतो. पण काय गाडीवाल्याने एकानं जरा हिनवून दाखवला नव्हता. प्रत्येकाच्या बैलाला परत आमच्या लाडगरला 3 तारखेला शर्यत आहे. 3 तारखेला पण मी पण सांगू शकत नाही म्हणजे नंबर मारीन. तर प्रत्येकाने कोणी करू नये. नमस्कार मित्रांनो, मी रोशन कर्तेकर, कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो. वेळेश्वर क्रीडा मंडळ तामसतीर्थ लालबाग दरवर्षी त्यांची सत्यनारायणची पूजा असते. 1 मे रोजी ही पूजा असते आणि या पूजेनिमित्त त्यांनी आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेलं आहे. ही स्पर्धा लाडगर चौपाटीवर सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. आणि खरोखर या स्पर्धेत तुल्यबळ अशा जोड्या आहेत, त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होणार आहेत आणि रंगत येणार आहे या स्पर्धेला. तर मित्रांनो, थोडा ह्या बैलगाडी शर्यतीचा थरा तुम्ही अनुभवणार आहात तर कोकणातील सुंदर लाडगर गाव यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा थरा नक्की अनुभवा. धन्यवाद. संघटनेचे व्यवस्थापक आहेत वैभव कर्देकर आहेत आणि या स्पर्धेत ते आज पंच म्हणून काम पाहणार आहेत. वैभवजी कर्देकर, तुम्हाला काय वाटतं कोणाचा नंबर येईल? ही स्पर्धा 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आणि सत्यनारायणची पूजाचे निमित्त लालबाग वेळेश्वर यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा भरपूर चुरशीची होणार आहे, कारण ह्या स्पर्धेमध्ये नामांकित अशा बैलजोड्या आहेत. त्यात सुबोध बोरकर, प्रथमेश आरेकर, मनीष मोरे, सुनील सुर्वे, प्रदीप नार्वेकर, भाग्येश सुर्वे आणि सचिन जाधव अशा नामांकित स्पर्धा बैलगाडी जोड्या आहेत. तरी ह्यात कोण नंबर मारेल हे सांगू शकत नाही. स्पर्धा भरपूर चुरशीची होणार आहे. तरी आपण बघूया आता पुढे कोण नंबर मारतो तो. धन्यवाद. ओके मित्रांनो, आता थोड्याच वेळात बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे आणि खरोखर या स्पर्धेत वैभवजी कर्देकर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जोड्या टफ आहेत आणि कोणाचा नंबर सांगता येणार नाहीत. आणि खरोखर ही स्पर्धा पाहायला खूप रंगतदार होणार आहे आणि सर्व स्पर्धकांमध्ये ही चुरस होणार आहे. ओके, धन्यवाद.
या स्पर्धेमध्ये गणेश कर्जेकर यांच्या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. खूप छान जोडी पाळते आणि शेवटच्या क्षणाला त्यांचा नंबर प्रथम क्रमांक हुकलेला आहे आणि त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. गणेश कर्जेकर तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्हाला कसं वाटतं? मला एकदम खूप छान वाटतं. आज माझा नंदी पळाला, आज त्याचा नंदी पळाला, 1 नंबर आला त्याचा पण अभिनंदन. ओके मित्रांनो, आणि 3 नंबर आला आहे त्याचा पण अभिनंदन. आम्हाला आपल्या उत्सवात या वेळेश्वर क्रीडा मंडळ उत्सवात सहभागी झाले त्या सर्वांचा हा विजय असेल. ओके मित्रांनो, खूप खूप गणेश कर्जेकर यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आज जी बैलगाडी स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलेले वैभव कर्देकर यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. तसेच दुसरं पंच पिंट्या गायकर यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष विशाल उर्फ दादू सुर्वे यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेले आहे ते पाळंदेगावचे सुबोध बोरकर यांना मंडळाच्या वतीने रोख रक्कम 2000 व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेले गणेश कर्देकर यांना मंडळाच्या वतीने 3000 रुपये व भेटवस्तू देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे ते प्रीतम नार्वेकर यांना रोख रुपये 5001 आणि एक भेटवस्तू देऊन त्यांचा देखील इथे सन्मान करण्यात आलेला आहे. ही स्पर्धा खूप यशस्वीरित्या पार झालेली आहे आणि सर्वांचा इथे मोलाचा हातभार आहे. या बैलगाडी शर्यतीमध्ये प्रीतम नार्वेकर यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. खूप अटीची स्पर्धा आली ती आणि शेवटच्या क्षणाला प्रीतम नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकेला आहे आणि खरोखर खूप छान प्रकारे त्यांनी जोडी हाकलेली आहे. प्रीतम नार्वेकर मला कसं वाटतं? एकदम मस्त होतं. वेळेश्वर क्रीडा मंडळाने स्पर्धा ठेवली होती. गेल्या वर्षी मला थोडा उपला नंबर 4था भेटला मला आणि यावर्षी माझा नवीन बैल हा राजा मी टाकला. त्यावर मला नंबर यंदा कंटिन्यू मी नाव रूपात आहे. पण आत्ता आपली दापोली किनारपट्टी बैलगाडी संघटना आहेत 19 तारखेला शर्यत झाली. त्यामध्ये गट पास करून अंतर टाकून जोडी आली होती. प्रत्येक सर्व टॉपला फायनलला आले होते. काही एक गाडीवाला 5वा नंबर भेटला. मला आनंद आहे. मी गुलारचा मानकरी होतो. पण काय गाडीवाल्याने एकानं जरा हिनवून दाखवला नव्हता. प्रत्येकाच्या बैला परत आमच्या लाडगरला 3 तारखेला शर्यत आहे. 3 तारखेला पण मी पण सांगू शकत नाही माझी नंबर मारीन. तर प्रत्येकाने कोणी करू नये. आज मी माझ्या बैलाने मला नाव ठेवले आणि त्यांनी काय बोललो मी मोठमोठ कार केले. आज मला अभिमान आहे. मला मोठी केलं दिले नाही पण मी बोलत नाही मी मोठा आहे. आज बैल पळणार. मालक पळत नाही, जॉकी पळत नाही. आज माझ्या बैलाने करून दाखवले आणि त्याला दाखवून दिले. आज बैलांच्यात कुवत आहे, मालकाच्यात कुवत नसतं पळायची. बैल पळाले तर मालक पळतो आणि आज बैलांनी दाखवले म्हणून मला अभिमान आहे आणि दोघांनी मला नाव ठेवले. ओके, धन्यवाद. गाडी सुरू व्हायच्या अगोदर, शर्यत सुरू व्हायच्या अगोदर मी बोललो होतो की प्रदीप नार्वेकर, ओंकार आरेकर, सुबोध बोरकर आणि सुनील सुर्वे यांचा नंबर येतील असे जोड्या फॉर्ममध्ये आहेत. त्याप्रमाणे त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे. प्रदीप नार्वेकरांची 1 नंबर आलेले आहे, सुनील सुर्वे 2 नंबर आणि सुबोध बोरकर 3 नंबर असे जोड्या आलेले आहेत. धन्यवाद. आणि एक आहे ओंकार आरेकर ह्या शर्यतीला काय कारणास्तव आला नव्हता. तेव्हा असता थोडी आज तो टॉपला आज 1 नंबर मारतोय. पण आज त्याच्यावर पळायची आज आम्हाला ही होती, इच्छा होती. पण काय नाही, तो पण माझा मित्र आहे. तो त्याला पण अभिनंदन झालं असेल मी नंबर मारल्याबद्दल. वेळेश्वर क्रीडा मंडळ तामसतीर्थ लालबाग यांनी भरवलेल्या या बैलगाडी स्पर्धेमध्ये सुनील सुर्वे यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि खरोखर ही स्पर्धा एकदम अटीतटी झाली होती. थोड्याच अंतरावर यांचा नंबर हुकलेला आहे आणि खरोखर सुनील सुर्वे यांनी हा द्वितीय क्रमांक पटकेला आहे. त्यांची खूप छान प्रकारे जोडी पाहिलेली आहे आणि त्यांनी छान प्रकारे जोडी हाकलेली आहे. सुनील सुर्वे तुम्हाला कसं वाटतं? मला खूप शर्यती आमची हाकलून खूप छान मजा वाटली आणि माझा असा अंदाज होता की माझी जोडी नंबरात पुढे. पण आमचा नवीन बैल एक आज नवीन वासरू घेऊन आम्ही पळालो ह्या मोठ्या बैलांच्या गाड्यात. बारका बैल घेऊन पळालो. त्यांनी बरोबर ह्या मोठ्या बैलांना साथ दिला
तरी माझं समाधान आहे त्याच्यात आज नंबर 2 मारला त्याच्यात. ओके सुनील सुरेश, तुमचा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, वेळेश्वर क्रीडा मंडळ लालबाग तामरतीर्थ यांनी सत्यांच्या पूजेनिमित्त बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले होते आणि ही स्पर्धा 48ची स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये प्रीतम नार्वेकर यांच्या जोडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि सुनील गणेश कर्देकर यांच्या जोडीचा द्वितीय क्रमांक आणि सुबोध बोरकर यांच्या जोडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि खरोखर या तिन्ही स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन. ही स्पर्धा एकदम अतिशय झालेली आहे आणि ही स्पर्धा तुम्ही नक्की पहा आणि या जेवढी व्हिडिओ शेअर करता जेवढी शेअर करा. धन्यवाद.